मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे. कारण मी हा व्हिडिओ 4 तारीखला 4:30 वाजता बनवतो आहे आणि 4 तारीखला मला वाटते 3 किंवा 3:30 अशी काहीतरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ होती, जी टळून गेलेली आहे. पण आता किती लोकांनी काय मागे घेतलेत अर्ज त्याची आकडेवारी समोर आलेली नाही. दरम्यान उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांची एक पत्रकार परिषद बघायला मिळाली. त्यामध्येही उद्धव ठाकरे यांनी 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जी परिस्थिती असेल त्यावर तेव्हा बोलू, आत्ता बोलता येत नाही असं म्हटलेलं होतं. आणि म्हणून मी सुद्धा सांगतो की जे काय मागे घेतलं गेलं किंवा जे चित्र आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एवढ्यात मला एका चॅनेलवर, कदाचित युट्यूब चॅनेल आहे मला वाटतं, म्हणजे वेगवेगळ्या चॅनेलवर आता अंदाज व्यक्त करायला सुरुवात झाली आहे, ओपिनियन पोल, एक्झिट पोल वगैरे वगैरे. त्यापैकी एका मला वाटते मुंबई तक नावाचं जे आज तक वाल्यांचं युट्यूब चॅनेल आहे मराठीचं, त्याच्यावरचा एक व्हिडिओ मला काल बघायला मिळाला. त्यांनी कुठला तरी सर्वे आलेला आहे, कुठली तरी ओपिनियन पोल आलेला आहे आणि त्याचे आकडे कोणाची धाकधूक वाढवणार असं त्याला शीर्षक दिलंय. मला खरं तर त्या आकड्यांपेक्षा त्या शीर्षकावर बोलावंसं वाटतं. शीर्षक काय आहे की नवा सर्वे आला आणि या सर्वेने कोणाची धाकधूक वाढली. हे बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आजकाल जे काय निवडणुकीच्या पुढे मागे किंवा आधीपासून काही महिने आधी किंवा निवडणूक चालू असताना ओपिनियन पोल किंवा सर्वे घेतात किंवा नंतर मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल दाखवतात, त्यामागचा हेतू काय असा प्रश्न पडतो. याचं कारण गेल्या जवळजवळ 10 वर्षामध्ये एकामागून एक शेकडो सर्वे वेगवेगळ्या निवडणुकांचे आलेले आहेत आणि जवळजवळ 90-95% सर्वे किंवा ओपिनियन पोल हे तोंडघशी पडताना दिसले. निदान आधीच्या काळातही असं होत होतं, पण कमीत कमी ओपिनियन पोल चुकत असले तरी एक्झिट पोल कमी अधिक प्रमाणात खरे ठरतात हा अनुभव होता. पण साधारणतः गेल्या 5-8 वर्षामध्ये प्रत्येक एक्झिट पोल पण संपूर्णपणे तोंडघशी पडताना दिसायला लागलाय. क्वचितच एखादा ओपिनियन पोल किंवा एखादा एक्झिट पोल खरा ठरतोय आणि याचं कारण असं की हे जे पोल असतात ते सुद्धा हळूहळू बातम्यांसारखे अजेंडा घेऊनच केलेले दिसतात. म्हणजे मला कुठच्या तरी राजकीय पक्षाने सुपारी द्यायची आणि आपला प्रचार करण्यासाठी किंवा आपल्या पक्षाला लाभदायक ठरेल असं लोकमत बनवण्यासाठी सर्वे आणि त्याचे आकडे यांचा एक खेळ मांडायचा. आणि म्हणून धाकधूक, जर तुमचा सर्वे खरा असेल तर कुठल्याही पक्षाच्या मनात धाकधूक निर्माण होण्याचं काहीही कारण नाही. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतो की मला 2014च्या विधानसभा निवडणुकीची, 10 वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीची आठवण येते. तुम्हाला पुरावा म्हणून आज सुद्धा माझ्या जागते रहो या लिहिलेल्या ब्लॉगवर एक लेख सापडेल. तेव्हा मी तो लेख लिहिला होता 10 वर्षापूर्वी. तेव्हा एबीपी माझा या वाहिनीवर 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, निवडणुकीच्या खूप आधी, म्हणजे वेळापत्रक सुद्धा जाहीर झालं नव्हतं अशा वेळेला एबीपी माझाने एक ओपिनियन पोल दाखवला होता. त्या वाहिनीचे संपादक राजू खांडेकर आणि तेव्हाचे त्या चॅनेलचे एक अँकर प्रसन्ना जोशी हे दोघे तो कार्यक्रम सादर करत होते आणि त्यांच्या त्या ओपिनियन पोलच्या सर्वेमध्ये चांदोरकर नावाचे काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते सहभागी झालेले होते. आणि त्या ओपिनियन पोलच्या चर्चेमध्ये शिवसेना आणि भाजप युतीला कसं बहुमत मिळणार आहे
लोकसभेत त्यांनी या युतीने जे यश मिळवलं त्याचंच पुनरावृत्ती ही विधानसभा निवडणुकीत सुद्धा होणार आहे असा निष्कर्ष त्या ओपिनियन पोलमध्ये काढण्यात आला होता. पण त्या चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे प्रवक्ते चांदोरकर हे इतके संतप्त झाले होते की त्यांनी त्या चर्चेतून सरळ बाहेर पडले, बहिष्कार घातला, निषेध केला आणि बाहेर पडले. पण त्यांनी केलेला युक्तिवाद हा 100% बरोबर होता. त्यांचा युक्तिवाद असा होता की निवडणुका घोषित झालेल्या नाहीत आणि होऊ घातलेल्या 2014च्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती होणार की नाही याची सुद्धा आज हमी देता येत नाही. अशा वेळेला तुम्ही हा सर्वे केलाच कसा? आणि केला असेल तर जी युती झालेली नाही त्या युतीला बहुमत मिळेल या निष्कर्षापद तुम्ही कसे आलात? असा खडा सवाल करून राजू खांडेकर आणि प्रसन्ना जोशी यांची बोबडी वाळण्याची पाळी आणलेली होती. मला आठवतं, कारण मी तो सगळी चर्चा बघितली होती. आणि मग जेव्हा चांदोरकर संतप्त होऊन उठून निघाले तेव्हा मग उरलेल्या चर्चेमध्ये जोशी आणि खांडेकर यांना सारवासारव करावी लागली होती की हा सर्वे काय आम्ही करत नाही, हा कुठची तरी एजन्सी करते. ते लोकांना रस्त्यावर जाऊन मतदारांना भेटतात, मतदाराच्या मताचा अंदाज घेतात, त्याचं एक सॅम्पल असतं, त्या सॅम्पलवरून आम्ही हे सगळं करतो, इतक्या हजार वगैरे 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 सारवासारव केली होती. तो कार्यक्रम मी बघितला होता आणि त्यावर मी माझ्या जागता पहारा ब्लॉगवर लेख लिहिला होता. आणि मी ज्या आपल्या सर्वेविषयी एबीपी माझा, राजू खांडेकर आणि प्रसन्ना जोशी खात्री देऊ शकत नव्हते, तो सर्वे 100% बरोबर ठरेल असं माझं मत होतं. आणि मी ते त्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे. आजही तुम्हाला माझ्या त्या ब्लॉगवर तो लेख सापडू शकेल. तेव्हा मी चॅनेलवर जात नव्हतो किंवा व्हिडिओ बनवत नव्हतो, मी ब्लॉग लिहायचो. आणि मी त्यामध्ये सर्वे विषयी, ओपिनियन पोल विषयी माझी एक भूमिका किंवा माझे जो काय समज आहे त्याविषयी लेख लिहिलेला होता. आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की चांदोरकर यांचं म्हणणं खरं आहे की जर युती झालेली नाही किंवा युतीचं जागा वाटप सुद्धा झालेलं नाही तर शिवसेना भाजप युतीला किती मतं मिळतील आणि त्या मतांच्या टक्केवारीवर आधारित किती जागा मिळतील हा निष्कर्ष काढणं टोटली चूक आहे. हा त्यांचा युक्तिवाद 100% बरोबर होता. मग मी लेख लिहिण्याचं कारण काय होतं? तर युती झाली नाही म्हणून सर्वे चुकीचा ठरणं शक्य नाही. मतदानाच्या आधी जो ओपिनियन पोल, मतचाचणी घेतली जाते त्यामध्ये मतदाराचा कल कुठल्या बाजूला आहे, मतदार कसा विचार करतोय याचा अंदाज घेतला जातो आणि त्या अंदाजाच्या आधारावर हे गणित मांडलं जातं. पण एका ठिकाणी चाचणी पण बरोबर होती आणि दुसऱ्या ठिकाणी त्या चाचणीच्या निष्कर्षावर चांदोरकर यांनी घेतलेला आक्षेप सुद्धा बरोबर होता आणि म्हणून तो मी लेख लिहिला होता. कारण जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक आली आणि अर्ज भरायला सुरुवात झाली तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मूळच्या दोन काँग्रेसच्या आघाडीमध्ये सुद्धा बिनसलेलं होतं आणि शिवसेना भाजप युती त्यांच्यामध्ये सुद्धा बिनसलेलं होतं. एक दिवस शेवटी असा उजाडला की नाथाभाऊ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले, त्यांनी जागा वाटपाचं गणित सुटत नाही म्हणून घोषणा करून टाकली की विधानसभेसाठी शिवसेना भाजप युती होणार नाही आणि आम्ही युती संपल्याची घोषणा करतो. भारतीय जनता पक्ष सगळ्याच्या सगळ्या जागा लढवणार आहे, शिवसेनेनेही सगळ्या जागा लढवाव्या. खडसे यांच्या या घोषणेनंतर 2 तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा काँग्रेस बरोबरची आघाडी मोडून टाकली आणि सगळ्या जागा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. तेवढ्यावर न थांबता अजितदादा, जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतले नेते होते, त्यांनी राजभवन गाठलं आणि राज्यपालांना आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेला पाठिंबा विड्रॉ करतो असं पत्र देऊन टाकलं. आणि त्यामुळे
2014ची विधानसभा निवडणूक 4 प्रमुख पक्षांनी सगळ्याच्या सगळ्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि कुठलीही आघाडी आणि कुठलीही युती त्या निवडणुकीत नव्हती. त्यामुळे चांदोरकर यांचा आक्षेप होता ओपिनियन पोलवरचा, तो बरोबर होता, की जर युती झालेली नाही तर मग तुम्ही सर्वे घेऊन युतीला किंवा आघाडीला किती जागा मिळणार याचं समीकरण कसं करता आणि कशा निष्कर्षाप्रती येऊ शकता. पण दुसरीकडे चांदोरकरांच्या आक्षेपाने गांगरलेले जे एबीपी माझाचे संपादक आणि अँकर होते ते सुद्धा गांगरले होते, कारण त्यांना ओपिनियन पोलचं जे तंत्र असतं किंवा शास्त्र असतं किंवा जे काढलेले निष्कर्ष असतात, गोळा केलेला डेटा असतो, तो समजून घेण्याची गरज वाटलेली नव्हती. त्यांना फक्त आकड्यातून सनसनाटी माजवायची होती. आणि म्हणून आकड्यातून जेव्हा सनसनाटी माजवली जाते तेव्हा ते आकडे तुम्हालाही समजलेले नसतात, तुम्हाला फक्त एक सेन्सेशन निर्माण करायचं असतं आणि तिथेच गल्लत होते. कुठल्याही ओपिनियन पोल, एक्झिट पोल मध्ये तुम्हाला सनसनाटी माजवायची असेल तर ती तात्पुरती होते, पण नंतर जेव्हा खरी खरी मतमोजणी होते आणि आकडे समोर येतात तेव्हा तुम्ही संपूर्णपणे तोंडघशी पडत असतात. आणि नेमकं हीच गोष्ट तेव्हा घडली होती. पण मी तिथे त्या ओपिनियन पोल चुकीचे नसतात, त्याचं एक शास्त्र आहे अशी त्यांची बाजू मांडलेली होती. आणि एवढंच नाही तर मी त्या माझ्या लेखाच्या शेवटी म्हटलं होतं की तुमचे आकडे निकालाच्या वेळेला बरोबर ठरतील तेव्हा चर्चा करा, निकालावर चर्चा करा. तेव्हा एक काम करा की तुमच्या प्रेक्षकांना सांगा आम्ही केलेला ओपिनियन पोल होता, त्याच्यावर आमचा विश्वास नव्हता पण भाऊ तोरसेकरचा विश्वास होता, एवढं मात्र अगत्याने सांगा. कारण मला तेव्हा खात्री होती की युती होवो न हो, कारण मग माझ्या लेखात म्हटलेलं होतं की युती आघाडी होवो किंवा न होवो, कुठल्याही परिस्थितीत आकडे असे येतील की ज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला किंवा ते वेगवेगळे लढले तरीही त्यांची एकत्र बेरीज विधानसभेतल्या बहुमतापर्यंत जाणार नाही. त्याच्या उलट शिवसेना आणि भाजप यांची युती झाली किंवा न झाली, ते वेगवेगळे आणि एकमेकाच्या विरुद्ध लढले तरी शिवसेना आणि भाजप या दोघांना मिळणाऱ्या जागा या बहुमताच्या पुढे गेलेल्या असतील. म्हणजेच मतदार कान धरून शिवसेना आणि भाजप यांना एकत्र सरकार बनवायला भाग पडेल हे मी लिहिलेलं आहे. त्या लेखात तुम्हाला आज मिळेल. हे 10 वर्षापूर्वीचं आजचं मी बोलत नाही, कारण ओपिनियन पोलचा आशय जो असतो तो समजून घ्यायला लागतो आणि मी तो समजून घेतला होता. माझ्या मते एबीपीचा तेव्हाचा पोल बरोबर होता, बरोबर होता. पुढे मतदाराचा कौल जास्तीत जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात असेल तर ती मतं विभागली जातील. पण विभागली जाताना त्या दोघांची बेरीज इतकी अधिक असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विभागलेली किंवा एकत्र मतं सुद्धा युतीपेक्षा कमी असतील आणि म्हणूनच जागा सुद्धा तशा असतील. असो, आज मी हा विषय एवढ्यासाठी मांडतोय की मुंबई तक सारख्या चॅनेलवर जेव्हा नवा सर्वे आला आणि कोणाची धाकधूक वाढली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा पहिली गोष्ट लक्षात येते की हा सर्वे हा मतदार जनमानस यांची बौद्धिक प्रगल्भता वाढवण्यासाठी नाहीये, तर केवळ सनसनाटी माजवण्यासाठी आहे. कारण एक 4-5% मतदार असा असतो की जो कुठची बाजू जिंकणार त्या बाजूला आपोआप वळत असतो. आपलं मत वाया जाऊ नये म्हणून आपण जिंकणाऱ्याला देऊन टाकू, ही जी मानसिकता असते त्याचा फायदा घेण्यासाठी जेव्हा असे सर्वे हे कुठल्या तरी पक्षाला झुकतं माप देऊन मतदानाला प्रभावित करण्यासाठी असतात तेव्हा ते अजेंडा सर्वे असतात. आणि हे सर्रास व्हायला लागलं. म्हणून साधारणतः मला वाटतं एक 20-25 वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने ओपिनियन पोलला प्रचाराचं स्वरूप ठरवून प्रचार बंद होतो तेव्हा सर्वे बंद झाले पाहिजेत हा दंडक घातला. कारण यातून धाकधूक वाढवायची. काय असतं, निवडणुकीला उभा राहणारा जो उमेदवार असतो, पक्ष असतो, प्रामुख्याने जे पक्ष किंवा जे उमेदवार
सत्तेच्या आणि त्या मतदारसंघात विजयाच्या स्पर्धेतले असतात, त्यांच्या मनात एक धाकधूक असते. जसं आपण क्रिकेटची मॅच बघतो, त्यामध्ये जसजसा विजय जवळ येतो आणि विकेट्स किंवा ओव्हर्स कमी उरलेले असतात, तेव्हा मनात धाकधूक असते, रे फटाफट 4 विकेट पडल्या तर काय करणार, किंवा ओव्हर्स कमी पडल्या, एक बॉलवर एकही रन झाला नाही, मेडन बॉल गेला, निर्धाव षटक निघालं, तर लगेच त्या त्या संघाच्या पाठीराख्यांच्या मनात चलबिचल सुरू होते. त्याला धाकधूक म्हणतात. आणि म्हणून जेव्हा असे आकडे सांगितले जातात आणि त्याला धाकधूक हा शब्द वापरला जातो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, धाकधूक निर्माण करण्यासाठीच असे आकडे फैलावले जातात आणि म्हणूनच ते खोटे पण पडतात. आपण गेल्या लोकसभा निवडणुकीत बघितलं, भारतीय जनता पक्षाने अबकी बार 400 पार वगैरे आकडे सांगितले होते. माझ्यासारख्या भाजप समर्थकाने त्या 400 पारचं समर्थन सुद्धा केलं होतं. मीच नव्हे तर जे प्रत्यक्षात सर्वे घेतात, ओपिनियन पोल करतात, मतचाचण्या करतात, त्यांनी सुद्धा 350च्या पार भाजप जाऊ शकतो, काय ते एनडीए आघाडी किती जाऊ शकते याची गणितं मांडलेली होती. पण प्रत्यक्षात भाजपला साधं बहुमत सुद्धा मिळवता आलं नाही आणि लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा सत्ता आणली भाजपने, पण भाजपला स्वतःचं बहुमत गमवावं लागलं. भाजप प्रणित एनडीएचं सरकार आलं आणि सगळेच्या सगळे सर्वे तोंडघशी पडले. आणि त्याचं कारण सरळ आहे. कदाचित भाजपने त्यांना फायनान्स केलेला असेल, कदाचित आणखीन काही असेल, पण एक गोष्ट आहे की सर्वे करणाऱ्यांनी आपल्या या असल्या धसमुसळेपणातून आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. कारणही एक आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टीचं शास्त्र माहिती नाही, ज्यांना ते समजून घ्यावं असं वाटत नाही, ते बातम्या सनसनाटी करण्यासाठी किंवा ब्रेकिंग न्यूज करण्यासाठी अशा आकड्यांचा चुकीचा आणि तर्कशून्य काय तो धमाल उडवण्यासाठी वापर करतात आणि त्यामुळेच त्यातून मतदारावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला या मतचाचण्या बॅन कराव्या लागलेल्या आहेत. बॅन कराव्या लागल्यात, प्रचाराचा एक भाग असल्यासारखं ठरवून त्याच्यावर निर्बंध लादावे लागले. आता बघा, लोकसभा निवडणुकीत भाजप निवडून येणार हे प्रत्येक जवळजवळ सर्वे आणि ओपिनियन पोल छाती ठोकपणे सांगत होतं. आणि फक्त ओपिनियन पोल नव्हे तर एक्झिट पोल म्हणजे मतदान संपल्यानंतर जो मतदान करून आलेला मतदार आहे त्याला गाठून जी काय चाचणी घेण्यात आली त्यात सुद्धा भाजपला बहुमत मिळणार याची ग्वाही दिली जात होती लोकसभेला. पण प्रत्यक्षात संपूर्ण सगळेच्या सगळे ओपिनियन पोल, एक्झिट पोल तोंडघशी पेटले. एवढं असून सुद्धा अवघ्या 3-4 महिन्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा या 2 विधानसभांच्या निवडणुका झाल्या, त्यात पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली. यावेळेला हरियाणामध्ये भाजपचा सुपडा साफ होणार, काँग्रेस निर्विवादपणे प्रचंड बहुमताने निवडून येणार, याचा इतका गवगवा सगळ्या सर्वेमधून करण्यात आला होता की प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली तेव्हा जनमानसापेक्षाही सगळ्या मीडियावर त्या सर्वेचा आणि एक्झिट पोलचा कमालीचा प्रभाव होता. आणि म्हणून निवडणुकीचे मोजणी सुरू झाल्यानंतर आरंभी पोस्टल मतं मोजली जातात. एखाद्या मतदारसंघामध्ये फार फार तर 500, 700, 1000, 1200 यापेक्षा अधिक पोस्टल मतं नसतात. पण तरीही त्या पोस्टल मतांची जी प्रारंभिक मोजणी झाली आणि एकही निवडणूक मतदान यंत्र उघडलं गेलं नव्हतं, अशा वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये 1,500-2 हजारापेक्षा अधिक पोस्टल मतं नसताना जे आकडे आले त्याच्यावर काँग्रेसला हरियाणामध्ये 70-72 जागा आणि भाजपला 12-13 जागा, भाजपचा सुपडा साफ, याच्यावर सगळ्या चॅनेलवरचे जे अँकर होते, राजकीय विश्लेषक होते, ते पांडित्य सांगायला लागले आणि ताबडतोब भाजपच्या मनात धाकधूक सुरू झाली आणि काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जिलबीचे खोकेच्या खोके यायला लागले.
काँग्रेसचे प्रवक्ते तर मोदींना आणि अमित शहाना जिलबीचा खोका पाठवणार अशा प्रतिक्रिया द्यायला लागले. ढोल ताशेवाल्यांना पैसे देऊन काँग्रेसच्या दिल्लीच्या मुख्यालयात आमंत्रित करण्यात आलं. काँग्रेसचे लोक एकमेकांना जिलब्या भरवत नाचायला सुद्धा लागले. पण पहिलं आणि दुसऱ्या फेरीची ईव्हीएम यंत्र उघडली गेली आणि बघता बघता एकूण निकालांना वेगळं वळण लागलं. बघता बघता जो भाजप 15, 16, 17 दिसत होता तो 20, 25, 30 होत सरकत पुढे 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 जायला लागला. आणि पुढच्या 2 तासामध्ये भाजप आणि काँग्रेस यांची विधानसभेच्या निवडून येणाऱ्या उमेदवारामध्ये किंवा आकडेवारीमध्ये बरोबरी दिसायला लागली. 11 वाजेपर्यंत म्हणजे मतमोजणीला 3-4 तास होत असताना भाजप मुसंडी मारून पुढे गेला आणि काँग्रेस खाली 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 घसरत गेली. थोडक्यात ज्या आकड्यातून धाकधूक वाढवलेली होती ते आकडे एकामागून एक तोंडघशी पडायला लागले. ज्या काँग्रेसला निर्विवाद बहुमत अगदी 60-70 जागा दिल्या जात होत्या सर्वेमध्ये सुद्धा आणि पोस्टल मतामध्ये सुद्धा, ते प्रत्यक्ष मतमोजणी व्हायला लागल्यानंतर आकडे बदलायला लागले आणि काँग्रेसने ज्या ढोल ताशे वाजवणाऱ्यांना बोलवलं होतं त्यांना दिवसभराचे पैसे दिले आणि बाबांनो गपचूप परत जा, इथे ढोल वाजवायचे नाहीये, असं सूतकाचं वातावरण काँग्रेस पक्षात पसरलं. आणि याला जर सगळ्यात मोठा जबाबदार असेल तर तो मतदार जबाबदार नव्हता. मतदार आधी पण बोलत नाही, निकालानंतर सुद्धा बोलत नाही. पण हे जे बोलघेवडे पत्रकार सर्वे करणारे असतात ते कुठल्याही पक्षाला तोंडघशी पाडतात, त्यांची नाचक्की करतात. आणि म्हणून हा जो काल परवा महाराष्ट्राच्या संदर्भात मुंबई तकवर धाकधूक वाढवणारा सर्वे आला, त्यातून एक गोष्ट साफ झाली की हे सर्वे हे एक अजेंडा प्रकार असतो आणि कुठल्या तरी पक्षाला धाकधूक वाढवण्यासाठीच हे सर्वे आणले जातात, ते आकडे मांडले जातात. कुठल्या तरी पक्षाला गाफील ठेवण्यासाठी आणि कुठल्या तरी पक्षाची धाकधूक वाढवण्यासाठी सर्वे आणले जातात. याची कबुली मला असं वाटतं की ते एका शीर्षकामध्ये आली. असो, आज अर्ज मागे घेतले गेलेत, आता सर्वे येतील, अधिक काय काय होईल, पोरकटपणा होईल, सगळी गंमत आपल्याला 23 नोव्हेंबरला बघायची आहे. फक्त कुठला तरी पक्षाचा पराभव होईल असं नाही. 80-90% पत्रकार आणि विश्लेषकांना सुद्धा या निकालातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तोंडघशी पडावं लागेल याची गॅरंटी देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.